तालियों के साथ, तालियों के साथ। वंदे वंदे, एक ही रिदम में। वंदे 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 वंदे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। रिजाइन दो, रिजाइन दो। तालियां रुकनी नहीं चाहिए, तालियां रुकनी नहीं चाहिए। रिजाइन दो, रिजाइन दो, रिजाइन दो, रिजाइन दो। सपोर्ट करो, सपोर्ट करो, सपोर्ट करो, सपोर्ट करो। वंदे 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 वंदे। मी एका वाक्यात सांगेन, प्रधान हे नावात असून चालत नाही. प्रधानगिरी ही कामगिरीत असायला पाहिजे. त्या प्रधानगिरीचे आडनावातला धर्मेंद्र प्रधान आणि जे प्रधानगिरी या सगळ्यांनी आता राजीनामा द्या. कारण या देशातला तरुण जागा झालाय. त्यामुळे संविधानाचा बदल 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 म्हणजे काय, तर संविधानाचे एक एक प्रकरण पहिला आवाज दाबायचा, तो युवाचा दाबायचा, की आपोआप संविधान संपायला सुरुवात होईल. आणि एकंदर आदित्य साहेब, शेवटी या महाराष्ट्रात आवाज कोणी उचलला, तर ठाकरेंनी उचललाय. आणि म्हणूनच सांगते, सर्वांच्या या ताकदीवर या संपूर्ण युवाना आदित्य साहेबांचं इथे आगमन झालंय. चलिए, भारत माता की। अरे वंदे, तालियों के साथ। वंदे। स्टूडेंट्स के लिए, भारत के फ्यूचर के लिए सपोर्ट करो, सपोर्ट करो। अरे रिजाइन दो, रिजाइन दो। अरे और जोर से रिजाइन दो, रिजाइन दो। रिजाइन लो, रिजाइन लो। आजच्या या आंदोलनामध्ये सोनम वांगचुकजी यांना सपोर्ट देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी हाक दिली होती, त्यासाठी युवा नेते आमदार आदित्यजी ठाकरे इथे आलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना, युवांना सपोर्ट देण्यासाठी तेजसजी ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. आदित्य साहब आगे बढ़ो। मला वाटतं आजची ही तुफान गर्दी, सगळे मुंबईकर जमलेले आहेत. ते एका हिरोसाठी जमलेले आहेत, सोनम वांगचुक यांसाठी जमलेले आहेत. इथे शिवसैनिक आहेत, आपल्या सोबत अनेक सिव्हिल सोसायटीचे लोक आलेले आहेत, विद्यार्थी संघटनेचे लोक आलेले आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो. थँक्यू फॉर कमिंग हिअर. थोडं असे मला इकडे बघायला मिळेल, थोडे असे. मला एक समजून घ्यायचं आहे, मला एक समजून घ्यायचं आहे. गेले 20 दिवस 21 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करत आहेत. राहू दे राहू दे राहू, सगळे झेंडे नाही राहू दे, वरती राहू दे, सगळे झेंडे वरती राहू दे, तिरंगे वरती राहू दे आपले सगळे. कॅमेरा नंतर, नो प्रॉब्लेम. कॅमेरामध्ये मी नाही आलो तर चालेल, तिरंगा येऊ द्या. मला एक समजून घ्यायचंय, 20 दिवस 22 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करतायत, हंगर स्ट्राईक करतायत. ते कोणासाठी करत आहेत? या देशासाठी करत आहेत, या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी करत आहेत. नीट परीक्षा जी पेपर लीक झाला, पेपर फुटला,
22 विद्यार्थ्यांनी मला वाटतं जवळपास सुसाईड केलेलं आहे. त्यांच्यासाठी उपोषण करत आहेत. त्यांची एकच मागणी आहे की जो एक निकम्मा मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला. मला एक समजायचंय, धर्मेंद्र प्रधानना कुठचं सोनं चिकटलेलं आहे की प्रधानमंत्री त्यांना काढू शकत नाहीत. आज देशाचा युवा विचारतोय, आज देशाचा युवा हा रस्त्यावर उतरलेला आहे. युवा आहे, युवती आहे, सगळे रस्त्यावर उतरले आहेत. इथे तुम्ही पाहिलं तर सगळे विद्यार्थी आहेत. अनेक लोक इथे विद्यार्थी आहेत, वेगळ्या वेगळ्या संघटनेतून आलेत, वेगळ्या वेगळ्या पक्षातून आलेत. गरज नाही की सगळ्यांनी कोणी एकाच व्यक्तीला मतदान केलं असेल. कदाचित आपलं एक मत अनेक विषयावर होऊ शकणार नाही, पण आपलं एक मत ह्या विषयावर होऊ शकतं की आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावंच लागेल. देशात आता सगळे जे युवा उतरलेले आहेत ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहेत. देश के युवा बोल रहे हैं कि आज मंत्री प्रधान का इस्तीफा मांग रहे हैं. अगर मंत्री प्रधान थोड़ा उल्टा किया जाए तो क्या होता है? ये भी मांगने में हम कम नहीं रहेंगे. लीकच्या मागे लीक. नीटचा पेपर लीक होतो, टीईटीचा पेपर फुटतो, एमपीएससीचा पेपर प्रत्येक वर्षी आंदोलन करायला लागतात. आज अनेक शाळांमध्ये बाथरूम नीट नाहीयेत. आज अनेक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स नाहीयेत. आज अनेक शाळांमध्ये वीज नाही, इलेक्ट्रिसिटी नाहीये. सरकारी शाळा काय, सरकारला शिक्षणाची गरजच वाटत नाही. एक एक मुख्यमंत्री बघा, त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे एक एक किती कोणी पास केले हे बघा. पण भाजपचा हेच कारभार चाललेला आहे की देशाला अशिक्षित ठेवा, देशाला शिक्षणापासून वंचित ठेवा, अंधभक्त बनवा. आम्ही अंधभक्त राहू तर ह्या देशाच्या मातीचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू, ज्यांनी संविधान दिलं. पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही. कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही. दोन हजार चौदा पासून जे जनमत मिळालं, 2014 पासून जे मतं मिळाली त्यांना, आपण पण त्याच्यात होतो ना, त्यांच्या सोबत होतो, भाजपच्या सोबत होतो. एका वेळी एकदा फसलो, दुसऱ्यांदा फसलो, तिसऱ्यांदा फसू शकणार नाही. पण तेव्हा देश बदलायला त्यांना मॅन्डेट मिळालं होतं. देश बदलने के लिए जो मैंडेट मिला था, आज वही लोग संविधान बदलने चले हैं, उनको हमें रोकना पड़ेगा. काय काय विषय चालले देशामध्ये. किती लोकांनी तुम्ही वाचलं असेल, कालच पेपर मध्ये आलेला आहे, इस्रोचे सायंटिस्ट किती लोकांनी राजीनामा दिलाय? 100. म्हणजे एका बाजूला जग कुठे चाललंय तर स्पेसएक्स पाहतंय, ESA पाहतंय, सगळे लोक हे जगात पाहतोय आपण. सायंटिस्ट त्या देशांमध्ये चाललेले आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये चालले आहेत. पण आपल्याकडे इस्रोचे सायंटिस्ट राजीनामा देत आहेत. इस्रो आहे ना सांभाळता येत नाही, आणि इस्रो आहे ना सांभाळता येत नसताना दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडायला लागलेत. हे देशाचं सरकार आहे, हे सरकार तुम्हाला मान्य आहे का? हे राजकारण कुठे चाललंय? एका बाजूला आपण पाहतोय सरकार आहे, मजबूत सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, राज्य करू शकता, देश बदलू शकता, पण तुम्ही संविधान बदलताय. आज देशातली परिस्थिती बदलणार होती 2022 पर्यंत. काय होतं ते 2022 तक हर घर नल जल क्या क्या था, गेलं कुठे?
फिट इंडिया, हिट इंडिया, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं. मिळाले कोणाला? 2014 पर्यंत आम्ही जेव्हा सगळीकडे ऐकायचो साईबाबांचं नाव घ्यायचो तो सबका मालिक एक हे आम्ही साईबाबांबद्दल ऐकायचो. पण भाजपला विचारलं तर बोलतात सबका मालिक अदानी है. आणि परत तुम्हाला ह्याच सोनम वांगचुकवर आणतो मी, कारण सोनम वांगचुकनं जी अटक झाली होती, जी NIA ने अटक केली होती, ती कशासाठी केली होती? कारण लडाख मध्ये सोनम वांगचुक बसले होते ह्या उपोषणाच्या आधी, आणि लडाख मध्ये ते सांगत होते आम्हाला पूर्ण राज्य बनवून द्या, जे तुम्ही वचन दिलं होतं, स्टेटहूड दिलं होतं, स्टेटहूडचं प्रॉमिस होतं ते पूर्ण करा. पण स्टेटहूड देत नाहीयेत त्यांना, कारण तिथे पण अदानीला जमिनी धापायच्या आहेत. ते ढापल्यानंतरच त्यांना स्टेटहूड मिळणार आहे. त्याच्या विरुद्ध जेव्हा सोनम वांगचुक बसले होते तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. पण आज देश जागृत होत आहे, आज देश रस्त्यावर येत आहे. आज कुठचा मंत्री काम करे तुम्ही मला सांगा? अश्विनी वैष्णव रील मंत्री आहेत की रेल मंत्री आहेत? जयशंकर फॉरेन अफेअर्स सांभाळायचे आहेत, पासपोर्टचं रँकिंग काय झालं आपलं? निर्मला सीतारामन फाइनेंस मिनिस्टर है. रुपया ऊपर जा रहा है कि नीचे जा रहा है? इकोनॉमी ऊपर जा रही है कि नीचे जा रही है? धर्मेंद्र प्रधान तर तुम्हाला माहितीच आहेत. पीयूष गोयल कॉमर्स मिनिस्टर, फ्री ट्रेड अग्रीमेंट US बरोबर झाले की नाही झाले? कोणालाही पाहिजे. अरे हा इथेनॉल मी विसरलोच. आज या देशामध्ये अनेक भारतीयांचे हे स्वप्न असतात, तरुण मुला मुलींचे स्वप्न असतात, घर घेण्याच्या आधी मला गाडी घ्यायची असते, आणि त्या गाडीमध्येच इथेनॉल, E20, E30, E35. अरे ते EVM समजलेत की आमचा तो इथेनॉल. रस्ते बनवता येत नाहीत. मुंबई अहमदाबाद हायवे बघा, मुंबई कोकण हायवे बघा, मुंबई गोवा हायवे बघा, मुंबई नागपूर हायवे बघा, मुंबई नाशिक हायवे बघा. पण सगळं काही बाजूला ठेवून टार्गेट कोण आहे? मिसिंग लिंक. सरकारचं इंटेंट मिसिंग आहे. पण आज हे सगळं चालू असताना आपण एक तरुण मुलगा अभिजित दिपके, आपल्या महाराष्ट्रातला मुलगा, अमेरिकेमध्ये काम करत होता. अभिमान आहे आम्हाला त्याचा. जसा सोनम वांगचुकचा आम्हाला अभिमान आहे तसाच अभिजित दिपकेचा आहे. बाकी सर्व जे तिथे उपोषणाला बसलेत ते सगळे जे तरुण तरुणी बसलेले आहेत, अभिमान आहे त्यांचा. त्यांना जाणार मी भेटायला, पण मी पहिलं बोललो आपण पहिलं महाराष्ट्रात आंदोलन करून दाखवू, मग दिल्लीला भेटायला जाऊ. पण आज जेव्हा अभिजित मुंबईत महाराष्ट्रात आला तेव्हा नंतर त्याचं रिसेप्शन पाहिलं, दिल्लीत पाहिलं, आंदोलनं पाहिली, जंतर मंतरला जे आज अभिजित बसलेला आहे ते एकाच गोष्टीसाठी बसलेला आहे की त्या तरुण मुलींना न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. एका बाजूला आले उद्धव साहेब आलेले आहेत. कोण आला रे? कोण आला? कोण आला रे? कोण आला? उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो. भारत माता की. सोनम वांगचुक आगे बढ़ो, सोनम वांगचुक आगे बढ़ो, अभिजीत दिपके आगे बढ़ो, अभिजीत दिपके आगे बढ़ो. सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे साहेबांच्या
माँसाहेबांना पुष्पहार अर्पण करतायत. माँसाहेब, माँसाहेब, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. तर आज मी तेच सांगत होतो की भाजप एका बाजूला जगभरात जी चर्चा चालू आहे, जे आज शिक्षणाबद्दल उपोषणाला बसलेले आहेत, अभिजित दिपके असेल, सोनम वांगचुक असेल, एकच गोष्ट मागत आहे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, शिक्षण मंत्री हा चांगला व्हावा आणि शिक्षण पद्धती ही सगळ्यांसाठी चांगली असावी, हे आपण मागवतो. सोपी गोष्ट आहे. पण आज भाजप जे सातत्याने आपल्याला भाजप प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अडकवत आहे. उद्धव साहब ठाकरे आगे बढ़ो. भाजप आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी भाजप आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये अडकवत आहे. धर्मामध्ये अडकवते, जातीमध्ये अडकवते, प्रांतामध्ये अडकवते, भांडणांमध्ये अडकवते. एका बाजूला जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलत आहे, एका बाजूला जग हे सायन्स बद्दल बोलत आहे, एका बाजूला जग हे नॉलेज बेस्ड इकॉनॉमी बद्दल बोलत आहे आणि आपण अजून अडकलेलो आहोत. ते आपण डिबेट करत आहोत 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी कोण महान होतं. भाजपकडून चर्चा काय होते? भाजपचं मुख्य आंदोलन काय असतं की पहिले पंतप्रधान हे नेहरू झाले पाहिजे होते, सरदार पटेल झाले पाहिजे होते, मग गांधी बरे होते की सावरकर बरे होते की नेहरू बरे होते. ह्या सगळ्याच डिबेटमध्ये भाजपने आपल्याला अडकवलेलं आहे. भविष्यासाठी आपण भांडत आहोत, भाजप आपल्याला भूतकाळावरनं भांडवत ठेवत आहे. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणासाठी भांडणार आहात. The BJP is keeping us busy over the past. We want to fight over the future. We want to fight for our future. एक महत्वाचं स्टॅटिस्टिक तुम्हाला देतो, जास्ती मी वेळ घेणार नाही. तुम्ही न्यूजपेपर्स उघडले, वृत्तपत्र उघडली, तर प्रत्येक दिवशी बातमी असते की किती लोकांना रिट्रेंचमेंट होते, किती लोकांना जॉब्स वरनं काढलं जातंय. कधी ओरेकल मधून, कधी दुसऱ्या कुठच्या कंपनीमधून, कधी कॉल सेंटर मधून, कधी कुठच्याही कंपनीमधून 20,000 लोक काढले गेले, 30,000 लोक, कधी 16,000 लोक, कधी 10 लोक हे काढले जाण्याची बातमी येत आहे. पण अजय बांगा जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये जॉब मार्केटमध्ये आपले जे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत, आपण समजू आपल्याला इमर्जिंग इकॉनॉमी आहे. निर्मला सीतारामन जरी आपल्या फायनान्स मिनिस्टर असल्या तरी आपली एक इमर्जिंग इकॉनॉमी समजू. फेल्ड गव्हर्नमेंट, फेल्ड मिनिस्टर तर ओनली वन थिंग आहे. पण एक तुम्हाला सांगतो, पुढच्या 10 वर्षामध्ये 120 कोटी लोक, आपण सगळे तरुण वर्ग हे वर्किंग एज मध्ये येणार आहोत. 120 कोटी, 120 करोड. आणि मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज जगामध्ये, पूर्ण जगामध्ये, नुसतं भारतामध्ये नाही, सांगतात की फक्त 40 कोटी निर्माण होणार आहेत. 80 कोटी लोक जाणार कुठे? फ्री राशन खाणार किती दिवस? लाडकी बहीण 95 लाख महिलांना बाहेर काढलं ना, साडीची स्कीम बंद केली ना, सगळं काही त्यांच्या मुलांसाठी चाललंय जे बाहेर शिकतायत किंवा इथेनॉल विकतायत. आपल्या तरुण तरुणींनी काय करायचं? आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगत आहे की आज जी चीड व्यक्त झालेली आहे, आज जे आपण जागृत झालेलो आहोत, आता शांत बसायचं नाही. आपण कुठच्याही भाषा बोलत असू, आपण कुठेही राहत असू, आपण कुठेही शिकत असू, कदाचित तुम्ही आणि मी कधी एकमत होईल, कधी एकमत होणार नाही, आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे असू शकू, पण आपण सगळे या देशासाठी एकत्र आलोच पाहिजे आणि हाच विचार केला पाहिजे की जी देशद्रोही पक्ष आहेत, भाजपसारखे या देशाला संपवणारे पक्ष आहेत, त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. एका बाजूला गरिबाला लुटतायत, एका बाजूला जीएसटी लादतायत, राम मंदिर लुटतायत, उज्जैन लुटतायत, पंढरपूर लुटायला निघालेले आहेत, विद्यार्थ्यांना लुटत आहेत, इथेनॉलच्या माध्यमातून लुटत आहेत, सगळं काही लूट चालू आहे. तुम्ही ही लूट थांबवणार की नाही, आज मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे. कदाचित भाजपला वाटतं अजून इलेक्शन 3 वर्षावर आहेत. वोट चोर, आम्ही अनेक गोष्टी बोलतोय, वोट चोर, गद्दी चोर, चंदा चोर, गद्दी चोर. पण आज मी तुम्हाला परत एकदा सांगतो, या देशात एकच नारा लागला पाहिजे कि मंत्री प्रधान अब आपका इस्तीफा, अगला कौन? उल्टा करो, प्रधानमंत्री. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र,
वंदे मातरम. जय संविधान. भारत माता की. मी उद्धव साहेबांना विनंती करतो की आपल्याशी संवाद साधायचा. जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आता एक पोस्टर काहीतरी होतं. नाही, हे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. ही एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. नाही, हे पण एकदम क्षुल्लक आहे. हा लढा आता जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे. आम्हाला धर्मेंद्र प्रधान नकोय, आता हे सरकार नकोय. आणि मी नेतृत्व करायला आलेलो नाही, तुम्ही सर्वांनी आता नेते व्हा सांगण्यासाठी आलेलो आहे. फक्त मला एक तुमच्याकडनं वचन पाहिजे की आज दिसते ती जाग आहे, आज दिसणारी आग आहे, हे सरकार बदलेपर्यंत टिकणार की नाही टिकणार. म्हणजे ही आग टिकली पाहिजे, सरकार टिकता कामा नये. या आगीमध्ये सरकार जाळून भस्म झालं पाहिजे, तर या उठावाला अर्थ आहे. आणि हा लढा एकट्या सोनम वांगचुक यांचा नाहीये. हे सरकार केवळ चंदा चोरी, वोट चोरी, अरे तुमचं भविष्य चोरलंय त्यांनी, तुमचं भवितव्य, या देशाचं भवितव्य चोरलंय. काय दिलंय का या सरकारने तुम्हाला? आज मी येताना बातम्या बघत होतो, दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या इकडे युद्धाची तयारी जणू काही सुरू झालेली आहे. सैन्य आणतायत, फौजा आणतील, कदाचित अणुबॉम्ब सुद्धा आणतील. पण या सरकारला माहिती नाहीये, या देशामधला हा जो तरुणाईचा अणुबॉम्ब आहे तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे. आणि हे आता तुमची जी काय युद्धाची तयारी आहे, ही तयारी जर का नीट परीक्षेच्या वेळेला नीट केली असती तर तुमच्या बुडाला सुरुंग लागला नसता, लागला असता. बरं, मी काय म्हणतो की एकदा होऊन जाऊ दे. सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिलंय? दिलेलं आहे. जे आपले सैनिक, हे तुमच्यासारखे, तुम्ही तरुणाई, या देशाचं भविष्य तुम्ही आहात आणि देशाचे रक्षण करते तुमच्यासारखेच तरुण जवान सरहद्दीवरती आहेत. या तरुणांसाठी मायनस टेम्परेचर, आपल्याकडे जरा मुंबईमध्ये जरा 20-22 टेम्परेचर झालं का थंडी आहे बाबा, मफलर काढा. तिकडे तर बर्फामध्ये सैनिक उभे राहतात आपल्यासाठी ते तिकडे आहेत म्हणून आपण इकडे आहोत. या सैनिकांसाठी ज्यांनी सोलार टेंट बनवले, की या सैनिकांनी देशासाठी मरण्यासाठी, म्हणजे मेलो तरी 72 पण माझी भारत माता जगली पाहिजे, त्या देशाच्या सैनिकांसाठी ज्याने सोलर कॅम्प बनवून दिले, टेंट बनवून दिले, तो यांच्यासाठी देशद्रोही ठरतो. हा देशद्रोही. तिथलं पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ज्यांनी आईस फाउंटन तयार केले, असा हा पर्यावरणवादी, असा हा शास्त्रज्ञ, हा यांच्यासाठी देशद्रोही. मग नेमकं देशप्रेम आहे तरी कुठे? देशप्रेम कोण आहे? कुठे? यांचं देशप्रेम नाही, अदानीचे सगळे प्रेमी, यांचे सगळे उद्योगपतींचे प्रेमी आहेत. पण काल काही गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. काल मी नागपूरला गेलो होतो मंदिर लुटीच्या विरुद्ध सगळ्यांना जागा करायला. आणि नागपूरमध्ये गेल्यानंतर साहजिकच आहे, कोणाचं केंद्र आहे तिकडे?
रासव संघ. म्हणजे बघा गंमत कशी आहे की याच संघाने या कालच्या मे महिन्यामध्ये एक स्टेटमेंट दिले त्यांच्या त्या होसबळेने की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आणि मोहन भागवतना विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है. अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाहीये तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? म्हणजे जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा, आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतोय, अरे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या या देशासाठी. अशी माणसं होत नाहीत परत परत, अशी माणसं होत नाहीत. मग ही सगळं आहे जे काय बघतोय ना आज, सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, म्हणजे तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार, आणि तुम्ही काय तिकडे जिलब्या पडत बसणार, तर ढोकळा खात बसणार. आता काही जण मला विचारतात नहीं मेलोडी खाओ खुद जान जाओ, तो फिर मुझे बात करने की क्या बात है? आप जाओ उधर मेलोडी ले लो और सब खुद जान जाओ, जो भी जानना है जान लो, समझ जाओ. मैं तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या. नाही हे सरकार, म्हणून मी म्हंटल ना, आहोत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, पण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. धर्माच्या आधारावरती केवळ शेंडी जानवाचं हिंदुत्ववाले आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही देशभक्त हिंदू आहोत. आणि म्हणून मी काल मोहन भागवतनं जे विचारलं की आज जे काही देशात चालू आहे हेच तुमच्या कल्पनेतल्या हिंदू राष्ट्रामध्ये बसतंय का? हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देशभक्ती ही महत्वाची आहे. मग तो कोणत्याही जातीपाती धर्माचा असू दे, जो या देशावरती प्रेम करतो तो आमचा आहे. पण गंमत कशी आणखीन असते ती बघा. काही वर्षांपूर्वी, म्हणजे ज्यातनं भाजप सरकारचा जन्म झाला, अर्थात त्याच्यामध्ये पापी आम्ही सुद्धा होतो, पण अण्णा हजारे हे उपोषणाला बसले होते. लक्षात आहे तुमच्या? काय प्रसिद्धी मिळाली होती, काय प्रसिद्धी मिळाली होती, जणू काय संपूर्ण जग तिकडे एकवटलं होतं. पण त्यावेळेला अण्णांना कोणी देशद्रोही नव्हतं म्हटलं, अण्णांना कोणी चीनचा हेर किंवा हस्तक नव्हतं म्हटलं. अण्णा काय बोलतायत हे विचारण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने 4थ्या-5व्या दिवशी त्यांचा माणूस पाठवला होता, विलासराव देशमुखांना पाठवलं होतं. मग ही माणुसकी आज मोदी सरकारमध्ये का नाहीये? आमचा लढा हा माणुसकीसाठी आहे. पण अण्णा हजारेंना सुद्धा असं उचलून चादरी बिदरी आणून, अरे काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजे? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत. आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे. किती झाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. पण अण्णांच्या वेळेला जसं मनमोहन सिंग सरकारने
लगेच 4थ्या-5व्या दिवशी दूध पाठवला होता. का नाही पाठवला मोदी सरकारने? का धर्मेंद्र प्रधानला एवढं काय सोनं लागलेलं आहे? काय तरुण मुलांची आणि मुलींची काय मागणी आहे? एक तर शिक्षणाचा, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही. अभ्यास म्हणजे काय असतं हेच जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा? ना आता डिग्री खरी का खोटी हा सुद्धा प्रश्न आहे. ठीक. त्याच्यामुळे ह्या यातना, आणि आज तुम्ही जर का बघाल तर तरुण मुलं मुली तर आहेतच, पण मी सोशल मीडियावरती बघतोय त्यांच्या आजी आजोबा सुद्धा आलेले आहेत, आई वडील आलेले आहेत. याचं कारण असं की मला नाही शिकता आलं, पण माझ्या मुलाने शिकलं पाहिजे, माझ्या मुलीने शिकलं पाहिजे. मोदी सरकारची जी घोषणा आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, अरे पण शिकून परीक्षेला गेली आणि पेपर फुटला, ती मुलगी आत्महत्या नाही करणार? मुलगा आत्महत्या नाही करणार? मग एवढ्या मुलाने आत्महत्या केल्या तरी एक धर्मेंद्र प्रधान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. मग धर्मेंद्र प्रधानला असं काय सोनं लागलेलं आहे? बरं, अण्णा हजारेंचा एक विषय झालाच, पण या घराणेशाही बद्दल आणखीन एक सांगतो. आज सोनम वांगचूक उपोषणाला बसलेत तिकडे, पण सोनम वांगचूक यांचे वडील सुद्धा, त्यांनी सुद्धा उपोषण केलं होतं. माहितीये तुम्हाला किती जणांना? कोण गेलं होतं त्यांच्याकडे बोलायला? म्हणजे भाजपच्या लेखी हुकुमशाह असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचूक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या, तरी हे तिकडे दिल्लीत राहून दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकुमशाह. एक मिनिट, हा गली गली में शोर आहे, बरोबर आहे, पण तुम्ही जिथून जिथून आलाय, कुठल्याही गल्लीतनं आला असाल, कुठल्याही गावातनं आला असाल, त्या गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला शोर करावा लागेल, तुम्हाला आवाज उठवावा लागेल. मला जे प्रश्न विचारत होते त्यांना मी हेच सांगतोय की तुम्ही दिल्लीला जाणार का? हो, वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन, पण मी एकटा गेलो असतो तर फरक नसता पडला. आज हे सगळे एवढे जण इकडे जमलेत, अख्खा महाराष्ट्र आज तिकडे उभा आहे, आणि हे आंदोलन आता फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय तुमची घोषणा नाही, आणखीन काय बोललात? गली गली में. बरं, आणखीन एक गोष्ट, इकडे महिला आलेल्या आहेत, इकडे बऱ्याचशा महिला आहेत. महिलांनी मला पटकन सांगायचं, आपल्या घरात जरा थांबा नाही, आपण साधारणतः आपण साधी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते ना? अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं, भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो. आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. पण आता आपल्याला एक गोष्ट ठरवावी लागेल. माझं या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान आहे, आव्हान, की
तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचे ना, आत्ता जाहीर करा. उद्या निवडणूक, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा. आम्ही तयार आहोत. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं, या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे. काय असतं नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं. तुम्ही या माझ्या तरुणांना, जे उद्या देशाचं भविष्य आहेत, त्यांना कॉक्रोच म्हणता. पण आज तुम्ही बेशरमपणाने तिकडे गादीवरती बसलायत. जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर त्यांची बुडं टेकायला ह्या गाद्या मिळाल्या नसत्या. जे क्रांतिकारक फासावर गेले, काय वय होती त्यांची. सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, किती किती नावं घ्यायची. चापेकर बंधू सगळे याच वयातले होते, याच वयातले, ज्यांना आज आपण जेन झी म्हणतो. ती काय झुरळ होती? तुम्हाला काय झुरळामुळे स्वातंत्र्य मिळालंय? जर आपल्या स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, घराची कुटुंबाची पर्वा न करता, तेव्हाची तरुण मुलं यांनी जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं नसतं तर आज आपल्याला स्वातंत्र्य बघायला मिळालं नसतं. मग स्वातंत्र्यासाठी, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं, ते स्वातंत्र्य आपण टिकवू शकतो आहोत की नाही, ते टिकवणं आपलं काम आहे की नाही, आपलं कर्तव्य आहे की नाही. आणि जे आपल्याला झुरळ म्हणतायत, होय मी सुद्धा झुरळ आहे. कोणी एकेकाळी मी सुद्धा याच वयात होतो. जर तुम्ही तरुण मुलांना झुरळ बोलत असाल तर झुरळांचे आई वडील सुद्धा झुरळच आहेत. हा देश काय झुरळांचा देश आहे? आपण आता ठरवलं पाहिजे की जो आपल्याला झुरळ म्हणतोय, जो आपल्याला न्याय हक्क नाकारतो आहे, या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत. गोचिडी, मी आज त्या सत्तेला चिकटलेल्या ना गोचिडी म्हणतोय. जे सत्तेला चिकटून राहिलेत आणि लोकशाहीचं रक्त पितायत, या सत्तेला चिकटलेल्या लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिड्या आपल्याला खेचून बाहेर काढाव्याच लागतील. आणि आजपासून हा लढा सुरू होतोय. तिकडे जंतर मंतरला काय करतील सांगता येत नाही, कारण सगळं सैन्याची जमव सुरू झालेली आहे. इंग्रजांनी सुद्धा असं 100-150 वर्ष राज्य केलं होतं. पण देशातली जनता जेव्हा एकजुटीने रस्त्यावरती उतरली तेव्हा इंग्रजांना सुद्धा इथून पाय काढून पळावं लागलं होतं. तसंच त्यांना आपल्याला करावं लागेल. आणि आजपासून तुम्ही जिथे जिथे असाल, मी या माध्यमांच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विनंती करतोय, तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला जसं झेपेल तसं हे स्वातंत्र्य जपण्याचं युद्ध आता सुरू करा. जिथे सभा घ्यायचे सभा घ्या, जिथे मेणबत्त्यांचा मोर्चा काढायचा मेणबत्त्या मोर्चा, जिथे मशाल मोर्चा काढा, मानवी साखळी तर मानवी साखळी करा. पण जिथे जातील तिकडे सगळ्यांना कळलं पाहिजे की आता अब देश इन लोगों की बात मानने वाला नहीं है. आणि नवीन आणखीन एक तुम्हाला सांगतोय, अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला या अशाच टोप्या केल्या गेल्या होत्या. काय लिहिलं होतं त्याच्यावर? मैं अण्णा हूं. आता तुम्ही करायचं, मैं देशभक्त हूं. मी देशभक्त, मी अंधभक्त नाही. मी अंधभक्त आहे तो माझ्या भारत मातेचा आहे. मोदींचा अंधभक्त मी होऊ शकत, मी असणार नाही, कदापि नाही. आजपासून सुरू करा, मी देशभक्त. जे मोदी भक्त असतील त्यांना तुमच्या समोर उभं राहायला भीती वाटली पाहिजे. एवढी देशभक्तांची ताकद या देशात आज सुद्धा आहे आणि ती उभी राहू शकते आणि ती महाराष्ट्र उभी करू शकतो, संपूर्ण देश उभा करू शकतो, हे यांना दाखवून द्या. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. मी म्हणतो ही ठिणगी आहे, पण एक ठिणगी वणवा पेटवायला पुरेशी असते. ती ठिणगी आज पडलेली आहे आणि देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही शपथ घेऊन
आपण ह्या आंदोलनाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सफेद चादरीत काळे कृत्य, सफेद कापड घालून लोकशाहीचं खून करण्यात आलं. सफेद कापड घालून परवा लोकशाहीचं खून दिल्लीत करण्यात आलं. त्याच्या निषेधार्थ आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत. भारत माता की वंदे, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. राष्ट्रगीत राष्ट्रगीत सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हणायचं आहे.